महाराष्ट्र सरकारने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत लाभार्थ्यांची यादी जाहीर केली असून पात्र शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी मिळवण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. ही पडताळणी पूर्ण झाल्याशिवाय निधी जमा केला जाणार नाही. चालू वर्षापासून ॲग्रिस्टक म्हणजेच फार्मर आय डी कार्ड सक्तीचे केले आहे. बऱ्याच शेतकऱ्यांनी ते काढलेले देखील आहे. मात्र नुसते फार्मर आय डी कार्ड काढून उपयोग नाही. त्याचे स्टेटस चेक करून घ्या. ते पेंडिंग दाखवत असेल तर अप्रूव्ह होणे गरजेचे आहे. त्याशिवाय कर्जमाफीची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही. फार्मर आय डी कार्ड अप्रूव्ह कसे करणार? तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या तलाठी कार्यालयात जाऊन अप्रूव्ह करून घेणे गरजेचे आहे. जर त्यांच्याकडून झाले नाही तर तुम्ही ते तहसील कार्यालयातून देखील करू शकता. तरी सर्व शेतकरी बांधवांनी आपले KYC करण्याअगोदर आपल्या फार्मर आय डीचे स्टेटस एकदा चेक करून घेणे महत्त्वाचे आहे. नसता तुम्ही या कर्जमाफीपासून वंचित राहू शकता. तर कर्जमाफी संदर्भात ही एक नवीन अपडेट होती. ई-KYC व फार्मर आय डी कार्ड संदर्भात तुमचे काही प्रश्न असल्यास कमेंटमध्ये नक्की विचारा. व्हिडिओमधील माहिती उपयुक्त वाटल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.